नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एनर्जी प्रोडक्शन and microorganism through aerobic respiration असं ATP as a currency of energy from different food component हे बघितलं होतं. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट ह्याच्यामध्ये अमिनो ॲसिड्स म्हणजेच काय तर प्रोटीन आपल्या शरीराला कसं भेटतं त्याचा स्टडी केला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं तर आपल्याला व्हिटॅमिन्स अँड फॅटी ॲसिड ह्याचा काय करायचं स्टडी करायचा. त्याचप्रमाणे सेल डिव्हिजन ह्याचा पण काय करायचं स्टडी करायचं. मित्रांनो, जर आपण फॅटी ॲसिडचा विचार केला तर हे फॅटी ॲसिड आपल्याला काय करतं किंवा फॅटी ॲसिडचा आपल्या शरीरामध्ये रोल काय आहे, तर फॅटी ॲसिडचं आपल्या शरीरामध्ये दॅट आर द एनर्जी रिझर्व आहे. ज्यावेळेस आपण आहार घेत नाही किंवा भुकेल्या अवस्थेत असतो त्यावेळेस आपल्या शरीरातलं फॅट पासून एनर्जी तयार होत असते. त्याच्यामुळे फॅटी ॲसिडला काय म्हणतो आपण एनर्जी रिझर्व आहे. आता आपल्याला इन डिटेलमध्ये हे बघायचं. द सबस्टन्स फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल दॅट आर कॉल्ड ॲज काय लिपिड्स. लिपिड कुणाला म्हणायचं किंवा लिपिडला मराठीमध्ये आपण काय म्हणतो स्निग्ध पदार्थ. तर फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल यांच्यामध्ये स्पेशियल टाईपचे केमिकल बॉन्ड्स काय होत असतात तयार होतात, किंवा फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल हे काय स्पेशल केमिकल बॉन्डनी काय होत असतात एकमेकाला जोडले जातात आणि त्यांच्यापासून जो फॉर्म झालेला सबस्टन्स आहे इज कॉल्ड लिपिड. त्याला काय म्हणतो आपण लिपिड म्हणतो. द सबस्टन्स विच आर फॉर्म बाय फॉर्मेशन ऑफ स्पेशल टाईप ऑफ केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल इज कॉल्ड लिपिड. आता फॅटी ॲसिडचं डायजेशन ऑफ लिपिड लिपिडचं डायजेशन होतं म्हणजे नेमकं काय होतं. ज्यावेळेस आपण लिपिडचं डायजेशन ऑफ लिपिड होईल कंझ्युम्ड बाय नथिंग बट द देअर कन्व्हर्जन इनटू काय फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. डायजेशन ऑफ लिपिड इज नथिंग बट द कन्झर्वेशन ऑफ लिपिड. कुणाचं कन्झर्वेशन ऑफ लिपिडचं कुणामध्ये होतं फॅटी ॲसिड आणि काय अल्कोहोल होत मध्ये. इथे लक्षामध्ये लिपिडचं डायजेशन होतं म्हणजे काय होतं तर लिपिडचं ब्रेकडाऊन होतं. सुरुवातीला आपण काय म्हणले लिपिड म्हणजे काय कुणापासून तयार झालेलं आहे फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल पासून काय होतं लिपिड तयार होतं. फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये काय होतात वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स बॉन्ड तयार होतात आणि त्याच्यापासून काय तयार होतं लिपिड तयार होतं. डायजेशन ऑफ लिपिडमध्ये काय होतं तर ह्या लिपिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर फॅटी ॲसिड आणि काय अल्कोहोलमध्ये काय होणार आहे याचं कन्व्हर्जन होणार आहे. आता परत काय होतं आता लिपिडचं डायजेशन झालं त्याच्यापासून फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल तयार झालं आणि त्यानंतर काय होतं फॅटी ॲसिड त्याला आपण मेद आम्ल म्हणतो मराठीमध्ये. फॅटी ॲसिड हे काय होतं ॲब्सॉर्ब केलं जातं ब्लडमध्ये दॅट आर डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विद इन द बॉडी. आणि आपल्या शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी ह्याचं काय होतं डिस्ट्रीब्युशन होतं. आणि हे जे फॅटी ॲसिड्स आहे जशी आपल्या शरीराला गरज आहे आपल्या वेगवेगळ्या पेशीपर्यंत गेल्यानंतर वेगवेगळ्या सेलपर्यंत ह्या फॅटी ॲसिड गेल्यानंतर डिफरंट सेलपर्यंत गेल्यानंतर हे ज्या सेल्स आहेत ह्या सेल्स काय प्रोड्यूस करतात व्हेरियस सबस्टन्स. दॅट सबस्टन्स नेसेसरी फॉर द सेल. त्या सेलला गरजेनुसार त्या सेलच्या आवश्यकतेनुसार त्या फॅटी ॲसिडपासून वेगवेगळे सबस्टन्स काय होतात तयार होतात. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल फॉस्फोलिपिड आहे काय फॉस्फोलिपिड. आता हा फॉस्फोलिपिड कुणाचा कॉम्पोनंट आहे दॅट आर द कॉम्पोनंट ऑफ काय सेल मेम्ब्रेन. जी सेल आहे
सेलची मेम्ब्रेन जी आहे ती कशापासून तयार झालेली असते तर फॉस्फोलिपिड पासून तयार झालेली असते. आणि फॉस्फोलिपिड दॅट आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे काही सेल मेम्ब्रेन तयार करण्यासाठी हे फॉस्फोलिपिड मदत करत असतं प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याचप्रमाणे फॅटी ऍसिड अजून कोणासाठी उपयोगी पडतं तर व्हेरियस हार्मोन्स जे आहेत आपल्या शरीरामध्ये तयार होणारे जे हार्मोन्स आहेत हे हार्मोन प्रोडक्शन होण्यासाठी हे हार्मोनचं प्रोडक्शन होण्यासाठी लिपिडची आवश्यकता असते. म्हणजेच काय फॅटी ऍसिडची आवश्यकता असतात. हे हार्मोन कुठले आहेत तर प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन आणि अल्डोस्टेरॉन हे हार्मोन जे आहेत हे तयार होण्यासाठी देअर इज रिक्वायरमेंट ऑफ फॅटी ऍसिड. येते लक्षामध्ये बघा. पहिल्यांदा आपण काय बघितलं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार होण्यासाठी फॅटी ऍसिडची गरज असते. त्यामध्ये कुठलं फॅटी ऍसिड तर फॉस्फोलिपिड काय करत असतं भाग घेत असतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामधले व्हेरियस हार्मोन्स जे आहेत फॅटी ऍसिडचा वापर आपल्या शरीरातले वेगवेगळे हार्मोन्स तयार करण्यासाठी त्यांचं प्रोडक्शन करण्यासाठी केलं जातं. ते कुठले प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन आणि अल्डोस्टेरॉन हे हार्मोन जे आहेत हे हार्मोनच्या प्रोडक्शनसाठी आपल्याला काय फॅटी ऍसिडची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे अजून काय अँड कव्हरिंग ऑफ अराउंड द एक्झॉन ऑफ द नर्व्ह सेल. त्याचप्रमाणे अजून कशासाठी लागतं कव्हर अराउंड द एक्झॉन ऑफ द काय नर्व्ह सेल. ही जी नर्व्ह सेल आहे त्याच्या नर्व्ह सेलचा जो ऑक्झॉन आहे त्या ऑक्झॉनच्या अराउंड जो लेअर असतो तो कुणाचा असतो तर फॅटी ऍसिडचा असतो. अशा प्रकारे फॅटी ऍसिड ही 3 उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला बुकमध्ये. असे अनेक उदाहरणं आहेत की रिक्वायरमेंट ऑफ सेल ज्या पद्धतीत सेलचं रिक्वायरमेंट असतं त्या पद्धतीत काय केलं जातं हे परत फॅटी ऍसिडचा उपयोग त्यासाठी केला जातो. आपण इथं 3 उदाहरणं बघितली फॉस्फोलिपिड प्लाझ्मा मेम्ब्रेन बनवण्यासाठी. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे सेक्स हार्मोन जे आहेत प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन कव्हर अराउंड द एक्झॉन ऑफ नर्व्ह सेल. नर्व्ह सेलचा जो एक्झॉन आहे त्याला कव्हर करण्यासाठी फॅटी ऍसिडचा काय होत असतो उपयोग होत असतो. जर आपण ह्याच्या आधी पण बघितलं होतं की साधारणतः प्रथिना म्हणजे काय प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट पासून किती कॅलरी 1 ग्रॅम पासून किती कॅलरी एनर्जी क्रिएट होते ह्याचा स्टडी तुम्ही चांगल्या पद्धतीत केला असेल तर किती 4 किलो कॅलरी प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट पासून तयार होत असते. परंतु ज्यावेळेस आपण लिपिडचा विचार करतो त्यावेळेस किती 9 किलो कॅलरी काय होत असते या ठिकाणी तयार होत असते लिपिडपासून. हाऊ मेनी 9 किलो कॅलरी पर ग्रॅम ऑफ लिपिड हे काय होत असते तयार होत असते. आता आपल्या शरीरामध्ये जर एक्सेस लिपिड झालं बघा एक्सेस ऑफ लिपिड झालं तर ते कुठं स्टोअर केलं जातं दॅट आर स्टोअर्ड इन द ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ द बॉडी. कशामध्ये स्टोअर केलं जातं तर ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न होते की एक्सेस लिपिड इज स्टोअर्ड इन टू द बॉडी तर कुठलं ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू ह्याच्यामध्ये एक्सेस झालेलं लिपिड जे आहे हे काय केलं जातं स्टोअर केलं जातं. अशा प्रकारचं हे लिपिड. ओके. ह्याच्यामध्ये साधं सिंपल आहे. लिपिड कसं तयार होतं तर फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल यांच्यामध्ये काय होतं केमिकल बॉन्ड तयार होतो किंवा ते एकमेकाला जॉईंट होऊन काय होतं लिपिड तयार होतं. लिपिडचं डायजेशन होतं म्हणजे काय होतं तर लिपिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर अगेन फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल आणि त्यानंतरनं जे फॅटी ऍसिड आहे ते ॲब्सॉर्ब केलं जातं ब्लडमध्ये आणि ते दॅट आर डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द बॉडी. बॉडीमध्ये आपल्या काय केलं जातं सप्लाय केलं जातं किंवा डिस्ट्रीब्युट केलं जातं. आता हे कुठं कुठं केलं जातं तर प्रत्येक सेलमध्ये केलं जातं. त्या सेलमध्ये काय रोल आहे तर फॅटी ऍसिडचं तर अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट ऑफ सेलची जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार काय होतं त्याचं फंक्शनिंग होतं. फॉर एक्झाम्पल जर बघितलं फॉस्फोलिपिड दॅट आर हेल्पफुल इन द फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. Some fatty acids that are helpful in the formation of hormones such as progesterone, estrogen, testosterone, aldosterone. Some fatty acids cover the around axon of nerve cell, around nerve cells axon चे around असतात आणि ह्या फॅटी ऍसिड पासून 1 ग्रॅम लिपिड पासून साधारणतः 9 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला भेटत असते.
and excess lipid that are stored in the adipose connective tissue of the body. अशा प्रकारचं हे फॅटी ॲसिड. पुढचं जे व्हिटॅमिन्स, पुढचं काय व्हिटॅमिन्स. व्हिटॅमिन्स जर आपण बघितलं तर ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड आहे. आता व्हिटॅमिन जर आपण बघितलं तर दॅट आर द ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड विच आर इसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेस इन द बॉडी. हेट्रोजिनियस, हेट्रो मीन्स काय डिफरंट, वेगवेगळे कंपाऊंड ह्याला एकत्र आलेत आणि काय झालं, एक कंपाऊंड, एक मॉलिक्यूल काय झालेलं तयार झालं. त्याच्यामुळे आपण ह्याला काय म्हटलं, हेट्रोजिनियस कंपाऊंड, ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड. आणि दॅट आर नेसेसरी किंवा दॅट आर मस्ट इसेन्शियल, इच अँड एव्हरी व्हिटॅमिन्स आर इसेन्शियल फॉर ऑपरेटिंग प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेस इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये ज्या क्रिया चालू असतात, जी विविध कार्य चालू असतात, ज्या वेगवेगळ्या सिस्टीम फंक्शनिंग करत असतात, ह्या सगळ्यांचं कार्य किंवा ह्या सगळ्यांचं फंक्शनिंग जर नॉर्मल व्हायचं असेल तर कशाची गरज आहे आपल्याला, व्हिटॅमिनची गरज आहे. व्हिटॅमिनचे मुख्यतः द्या 6 टाईप ऑफ व्हिटॅमिन्स. किती टाईपचे आहेत व्हिटॅमिन, तर 6 टाईपचे आहेत. फॉर एक्झाम्पल A, B, C, D, E and K. कुठले कुठले आहेत, A, B, C, D, E and K हे व्हिटॅमिन आहे. अकॉर्डिंग टू सोल्युबिलिटी व्हिटॅमिनचे परत अगेन 2 टाईप पडतात, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स अँड वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स. किती टाईप आहेत, 2 टाईप आहेत. एक फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आणि दुसरा जो आहे तो कुठला, वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स. हे यातले ADEK कुठले व्हिटॅमिन्स, ADEK हे जे व्हिटॅमिन्स आहेत हे व्हिटॅमिन्स दॅट आर द फॅट सोल्युबल आहेत. ते व्हिटॅमिन आपल्याला एक्सेस झाले तर त्याचं रूपांतर फॅट, त्याचं स्टोरेज जे आहे आपल्या शरीरामध्ये कुठं होणार आहे, फॅटमध्ये होणार आहे. आपलं जे फॅट शरीरामध्ये स्टोअर केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं काय होणार आहे, ते स्टोअर करून ठेवणार आहेत. दुसरा जो प्रकार आहे तो कुठला, वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स. वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स कुठले आहेत, B and C व्हिटॅमिन्स आहेत. कुठले व्हिटॅमिन्स आहेत, B and C. जर ह्या B and C बद्दल बोलायचं झालं, व्हिटॅमिन्स जर एक्सेस झालेले व्हिटॅमिन्स आहेत ते थ्रू युरिनच्या मार्फत आपल्या शरीराच्या बाहेर काढले जातात. कुठले व्हिटॅमिन, B and C. जर आपण ते जास्त सेवन केलं असेल त्या व्हिटॅमिनचं तर ते एक्सेस झालेले व्हिटॅमिन्स वॉटरमध्ये सोल्युबल होतात आणि ते थ्रू युरिनच्या मार्फत ते आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात. त्याच्यामुळं आपल्याला दररोज इच अँड एव्हरी डे फॉर व्हिटॅमिन B and C आपल्याला हे व्हिटॅमिन कमी प्रमाणात का होईना दररोज त्याचं सेवन केलंच पाहिजे. ओके. आता आपण जर बघितलेलं आहे FADH2 and NADH2 हे कुठं तयार होतात, दे आर फॉर्म किंवा दे आर प्रोड्यूस इन द प्रोसेस लाईक काय ग्लायकोलायसिस अँड क्रेब्स सायकल. कधी तयार होतात हे NADH2 आणि FADH2, जी क्रेब्स सायकल आहे किंवा ग्लुकोजचं विघटन होतं म्हणजेच काय ग्लायकोलायसिस होतं आणि क्रेब सायकल आहे, ह्याच्यामध्ये FADH2 अँड NADH2 काय होतात, तयार होतात. आणि व्हिटॅमिन लाईक काय रुबोफ्लेविन B2 अँड निकोटिनामाइड B5 हे जे तयार व्हायचे असतील नेसेसरी किंवा हे तयार व्हायचे असेल कुठले, व्हिटॅमिन B2 आणि व्हिटॅमिन B5. व्हिटॅमिन B2चं नाव काय, रिबोफ्लेविन, आणि व्हिटॅमिन B5चं नाव काय, निकोटिनामाइड. ह्यांचं जर प्रोडक्शन व्हायचं असेल तर FADH2 अँड NADH2 दॅट आर नेसेसरी. FADH2 अँड NADH2 जर नसेल तर व्हिटॅमिन B2 अँड B5 हे तयार होणार नाहीत. अशा प्रकारचं हे व्हिटॅमिन्स.
जर आपण बघितलं तर आपलं जर शरीर जर बघितलं आपलं, तर त्या शरीरामध्ये जवळपास 65 ते 70% वॉटर असतं. हाऊ मेनी? 65 ते किती 70% वॉटर असतं. आणि आपल्या शरीरातली प्रत्येक सेल जर बघितली तर त्याच्या वजनाच्या प्रमाणात जर आपण वॉटर बघितलं तर ते किती असतं? 70% असतं. हाऊ मेनी? 70% वॉटर वेट बाय वेट. वजनाच्या प्रमाणात जर बघितलं आपण वजनात 70% प्रत्येक पेशीमध्ये काय असतं? इच सेल कंटेन्स 70% वॉटर वेट बाय वेट. जर आपण ब्लड प्लाझ्माचं उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये जवळपास 90% वॉटर असतं. हाऊ मेनी? 90%. आणि अशा प्रकारे फंक्शनिंग ऑफ द सेल किंवा आपल्या शरीराचं जर कार्य जर व्यवस्थित राहायचं असेल तर फंक्शनिंग ऑफ सेल फंक्शनिंग झाली की ऑटोमॅटिकली ऑर्गन होणार, सिस्टीम होणार आणि शेवटी ह्युमन बिंग. तर पुरेशा प्रमाणात कशाची आवश्यकता आहे? तर वॉटरची. होल बॉडी डिस्टर्ब इवन इफ द लिटल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. आपल्या शरीरातून जर थोडा जरी पाण्याचं लॉस झाला जास्त तर लगेच ते आपल्या बाकीच्या ज्या सिस्टीम्स आहेत ह्याच्यावरती काय होत असतं? त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे आपलं होल बॉडी काय होत असते? डिस्टर्ब होत असते. म्हणजे आपल्या शरीरातल्या बाकीच्या ज्या सिस्टीम्स आहेत किंवा सेल्स आहेत ह्यांचं कार्य काय होत नाही त्या ठिकाणी? व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे हेन्स वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रिएंट. त्याच्यामुळं वॉटर हे काय? इसेन्शियल न्यूट्रिएंट. परीक्षेला प्रश्न तर वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रिएंट, गिव्ह रिझन. ज्यावेळेस असा प्रश्न येईल त्यावेळेस काय लिहायचं? बॉडीमध्ये वॉटरचं प्रमाण किती आहे? 65 ते 70. सेलचं वेट जे आहे त्याच्यामध्ये वॉटरचं प्रमाण किती आहे? 70%. ह्युमन ब्लड प्लाझ्मा जो आहे त्याच्यामध्ये वॉटरचं प्रमाण किती आहे? 90%. ओके, हे सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे. फंक्शनिंग ऑफ सेल अँड देअर होल बॉडी देअर इज रिक्वायरमेंट ऑफ ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ वॉटर. आपलं शरीर जर फंक्शनिंग व्हायचं असेल तर त्या ठिकाणी काय? ॲडिक्वेट, जेवढं पाहिजे तेवढंच काय पाहिजे? वॉटरची आवश्यकता आहे. जर कमी वॉटर झालं, कमी त्या ठिकाणी झालं, लिटल लॉस जरी झाला वॉटरचा तर होल बॉडी फंक्शनिंग डिस्टर्ब. आपलं शरीर पूर्णपणे काय होणार आहे? डिस्टर्ब होणार आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी वॉटरचा लॉस व्हायला पाहिजे का? नाही. त्याच्यामुळं वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रिएंट. त्याच्यामुळं आपण काय म्हणतो? वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट. त्याचप्रमाणे हे सगळे न्यूट्रिएंट झाले, फॅट झालं, प्रोटीन झालं, कार्बोहायड्रेट झालं, व्हिटॅमिन झालं, वॉटर झालं. त्याचबरोबर अजून आपल्या शरीराला काय? फायबर्स जे आहे हे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. फायबर सुद्धा काय? इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. आता हे कसं आहे? जर आपण बघितलं, जर कोणाला बद्धकोष्ठता म्हणजे काय टॉयलेट होत नसेल तर काय सांगतो आपण? तर पालेभाज्या खावा का? किंवा फायबरयुक्त आहार घ्या. कशामुळं? तर हे फायबर जे आहे हे फायबर कॅनॉट डायजेस्ट. वी डायजेस्ट कॅनॉट फायबर. आपण फायबर डायजेस्ट करू शकतो का? तर नाही. वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर. आपल्या शरीरामध्ये फायबरला डायजेस्ट करणारे एन्झाईम्स काय नाहीत. त्याच्यामुळे आपण फायबरला डायजेस्ट करतो का? तर नाही. आता मग डायजेस्ट करत नाही तर फायबरचा रोल काय आपल्या शरीरामध्ये? फायबर काय करतं? तर दॅट आर हेल्पफुल इन द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्स प्रेझेंट इन आवर डायजेस्टिव्ह ट्रॅक. आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅक अलिमेंटरी कॅनलमध्ये जे अदर सबस्टन्स आहेत त्या सबस्टन्सला डायजेस्ट करण्यासाठी हे मदत करतं. त्याचप्रमाणे अजून दुसरं जे आहे इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्स. डायजेशन ऑफ अदर सबस्टन्स अँड इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्स.
जे दुसरे सबस्टन्स आहेत अनडायजेशन ते आपल्या शरीराच्या बाहेर काढण्याचं काम कोण करत असतं तर फायबर करत असतं. आता ह्या फायबर आपल्याला कुठून कुठून भेटतात किंवा काय खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये फायबर जाते तर लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अँड सिरियल्स. लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे काय पानं असलेल्या भाज्या, बटाटे नव्हे, म्हणजेच काय मेथी असेल, पालक असेल, चुका असेल, शापा असेल, हे ज्या भाज्या आहेत ज्यांना पाल्यांचं प्रमाण जास्त आहे त्याला काय म्हणतो आपण फायबर प्लांट म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण काय असणार आहे जास्त असतं. हे जे आहेत फायबर्स लिफी व्हेजिटेबल्स असेल, फ्रूट्स असेल आणि सिरियल्स असेल ह्याच्यापासून आपल्याला फायबर्स हे खूप मोठ्या प्रमाणात भेटतं. आणि फायबरचं डायजेशन झाल्यानंतर जे ह्याचा रोल नाही परंतु हे काय करतं इट इज हेल्पफुल इन कशासाठी मदत करते हे जे दुसरे सबस्टन्स आहेत त्यांना डायजेस्ट करण्यासाठी आणि इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्स फ्रॉम द बॉडी हे जे अनडायजेस्टेड पार्ट आहे तो बाहेर काढण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग आपल्याला होत असतो. ओके, अशा प्रकारचं विविध अन्न घटकापासून म्हणजेच काय तर एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट हे आपलं संपलेलं आहे. ह्या चॅप्टरमधला शेवटचा भाग असेल मला वाटतं हा कुठला तर सेल डिव्हिजन ॲज अन इसेन्शियल लाईफ प्रोसेस. जर आपण बघितलं तर सेल डिव्हिजन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेल डिव्हिजन जर आपण बघितलं तर सेल डिव्हिजन इज अन मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कुणाची सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे पृथ्वीवरती कुठलाही ऑर्गॅनिझम असू द्या पण तो कसा पाहिजे सजीव पाहिजे. तर ही काय त्याच्यामध्ये जे होणारे सेल डिव्हिजन आहे इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. अ न्यू ऑर्गॅनिझम इज फाउंड फ्रॉम एक्झिस्टिंग वन. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी नवीन ऑर्गॅनिझम जे एक्झिस्टिंग वन जे आहे हे काय होतं या ठिकाणी तयार होणार आहे. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रुप अप अँड इमिस्टेटेड कॅन बी रिस्टोर्ड. आपण जर बघितलं तर झीज भरून काढते आणि जो नंबर ऑफ पेसेस आहे ऑर्गॅनिझम मल्टीसेल्युलरचा तो काय होतो या ठिकाणी रिस्टोअर होते. जर आपण बघितलं तर देर आर टू टाईप ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचे दोन टाईप आहेत, एक मायटोसिस आणि दुसरं कुठलं मिओसिस. बघा सेल डिव्हिजनचे किती प्रकार आहेत तर दोन, एक मायटोसिस आणि दुसरा कुठला आहे मिओसिस. कुठलं आहे मायटोसिस आणि मिओसिस आहे. जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये मायटोसिस आणि मिओसिस ह्यांच्यामध्ये फरक आहे. म्हणजे कुठल्या सेलमध्ये कुठली डिव्हिजन होते ते आपण बघणार. मायटोसिस ऑकर इन स्पेसिफिक सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल. मायटोसिस कुणामध्ये होतं तर स्पेसिफिक सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्समध्ये काय होतं मायटोसिस होते. कशा कशामध्ये होतं तर सोमॅटिक सेल आणि जर्म सेल हे दोन प्रकारच्या सेल्स असतात. सोमॅटिक सेलपासून काय होतं तर आपली संपूर्ण बॉडी. सोमॅटिक सेल कुठं असतात तर जे सेक्स ऑर्गन सोडून बाकीचे जे सगळे ऑर्गन्स आहेत तिथं काय असतात सोमॅटिक सेल्स असतात. आणि दुसरं जे आहे ते काय जर्म सेल कुठं असतात दॅट आर प्रेझेंट इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते त्याच्यामध्ये जर्म सेल्स असतात ऑर्गनमध्ये. सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल ह्यांच्यामध्ये काय होतं तर मायटोसिस होतं आणि जे जर्म सेल आहेत ह्यांच्यामध्ये काय होतं तर मिओसिस होतं. काय होतं त्यांच्यामध्ये जर्म सेलमध्ये मिओसिस. जे सेक्शुअली रिप्रोड्यूस करणाऱ्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं तर मिओसिस होतं.
आता बिफोर स्टडी किंवा बिफोर डिव्हिजन, सेल डिव्हिजन, इट शुड बी स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ सेल दॅट आर स्टडी अर्लियर. सेल डिव्हिजनच्या आधी आपण बघत होतो की सेलचा स्टडी झाला. सेल काय, सेल म्हणजे काय? इट इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ सेल किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इच सेल, जर आपण प्रत्येक सेलचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये काय असतात? न्यूक्लियस. बिसाइड दोज काय सेल ऑर्गेनेल्स ऑल्सो प्रेझेंट. आणि ह्याच्यामध्ये आपण काय बघतो तर सेल ऑर्गेनेल्स आणि काय सेल डिव्हिजन विथ द हेल्प ऑफ काय इन्फॉर्मेशन. प्रत्येक न्यूक्लियसमध्ये काय जर आपण बघितलं, इच न्यूक्लियस बघितलं, त्याच्यामध्ये ऑर्गेनेल्स, जर सेलचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो, डिफरंट टाईपचे सेल ऑर्गेनेल्स असतात. अशा प्रकारचं काय हे सेल. आता आपण काय करणार आहे? सेल डिव्हिजन विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन. ही जी इन्फॉर्मेशन आहे ह्याच्या आधारे आपण काय करणार आहे? सेल डिव्हिजन बघणार. हे सगळं शिकायच्या आधी आपण बिफोर एनी टाईप ऑफ सेल डिव्हिजन किंवा सेल डेव्हलप क्रोमोसोम नंबर प्रेझेंट इन द न्यूक्लियस, हे कसं होतं, काय होतं ते बघा आपण. ही सेल काय करते? सेल डिव्हिजनच्या आधी काय करते? ह्याचा नंबर जो आहे काय डेव्हलप करते. इफ द क्रोमोसोम नंबर इज 2n असेल, काय असणार आहे? 2n. तर सेल डिव्हिजन झाल्यानंतर ही किती असणार आहे? 4n असणार. किती n असतील? 4n. ह्यातला सिंगल n जो आहे तो काय असतो? हॅप्लॉइड. हे काय? डिप्लॉइड. ट्रिप्लॉइड आणि टेट्रापॉड आहे. आता आपण जर बघितलं ह्या ठिकाणी तर पेअर ऑफ इच क्रोमोसोम प्रेझेंट इन 2n. पेअर ऑफ क्रोमोसोम जो आहे, इच टाईप ऑफ क्रोमोसोम प्रेझेंट इन काय? 2n. डिप्लॉइड कंडिशन मध्ये असतो. 2n कंडिशन म्हणजे काय? डिप्लॉइड कंडिशन. वेअर द सिंगल क्रोमोसोम ऑफ इच, वेअर द single chromosome of each present in the condition and their structure like one show the figure beside. ह्या ठिकाणी फिगर दाखवलेले आहे. जर आपण बघितलं तर पेअर ऑफ इच क्रोमोसोम्स प्रेझेंट इन द काय? डिप्लॉइड कंडिशन मध्ये, where the single chromosome of each type present in this condition. आणि अशा प्रकारचे हे काय हे आहेत. आता आपण डायरेक्टली जर आपण बघितलं मायटोसिस आणि मियोसिस जर विचार केला त्याचा, तर सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल जे आहेत त्यांच्यामध्ये डिव्हायडेशन जे होतं ते थ्रू सेल डिवाइड बाय मायटोसिस. कशाद्वारे होतं? तर मायटोसिसद्वारे होतं. कुणामध्ये? सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल यांच्यामध्ये सेल डिव्हिजन जे होते ते काय होते? कशाद्वारे होते? तर मायटोसिसच्या द्वारे होते. आणि मायटोसिस इज कम्प्लिटेड इन 2 मेन स्टेप. मायटोसिस जे आहे हे 2 मेन स्टेपमध्ये काय होते? कम्प्लिशन होतं. किती मेन स्टेप? 2 मेन स्टेप. एक पहिली जी स्टेप आहे कुठली? कॅरिओकायनेसिस. आणि दुसरी सायटोप्लाझमिक डिव्हिजन जे आहे त्याला काय म्हणतो आपण? सायटोकायनेसिस म्हणतो. कॅरिओकायनेसिस मध्ये काय होतं? न्यूक्लियसची डिव्हिजन होते. कोणाची डिव्हिजन होते? याच्यामध्ये न्यूक्लियसची डिव्हिजन होते. आणि कॅरिओकायनेसिस मध्ये न्यूक्लियसची डिव्हिजन आणि सायटोकायनेसिस मध्ये काय होतं? सायटोप्लाझमची काय होणार या ठिकाणी? डिव्हिजन होणार. कुणाची? सायटोप्लाझमची. अशा प्रकारे सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल यांच्यामध्ये जर डिव्हिजन व्हायचे असेल तर त्या ठिकाणी 2 प्रकारचे डिव्हिजन होतात. एक कॅरिओकायनेसिस डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस अँड सायटोकायनेसिस डिव्हिजन ऑफ काय? सायटोप्लाझम. आता ह्या कॅरिओकायनेसिस जर आपण बघितलं तर हे किती 4 स्टेपमध्ये कॅरी होतं. किती स्टेपमध्ये कॅरी होतं? हे 4. पहिली फेज प्रोफेज, दुसरी फेज मेटाफेज, तिसरी फेज ॲनाफेज आणि चौथी फेज कुठली आहे?
टिलोफेज अशा प्रकारचे काय 4 कॅटेगरीमध्ये याचं काय होत असतं, सेल डिव्हिजन ही जी आहे ती काय होत असते. जो सेल डिव्हिजनचा भाग आहे हा मायटोसिसचा, हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत.